विकसित भारताचं उद्दिष्ट पुढे ठेवून त्या दृष्टीनं वाटचाल करणारा 2025-26 साठीचा सर्वसाधारण अर्थसंकल्प वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मांडला। विकासाला गती देणं, सर्वसमावेशक विकास, खाजगी क्षेत्रांची गुंतवणूक वाढवणं आणि मध्यम वर्गाची क्रयशक्ती वाढवणं असे मुख्य उद्देश घेऊन या अर्थसंकल्पाची रचना करण्यात आली आहे। त्या दृष्टीनं 4 इंजिन्स म्हणजेच कृषी, सूक्ष्म लघु मध्यम उद्योग MSME, गुंतवणूक आणि निर्यात हे मुद्दे वित्तमंत्र्यांनी मांडले। या इंजिनांसाठीचं इंधन म्हणजे वित्तीय सुधारणेत कररचना बदल आणि नियामक सुधारणांचा विशेष समावेश आहे। कररचनेत मोठी घोषणा करत वित्तमंत्र्यांनी आज 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त करण्याची घोषणा केली। आधी ही कर वजावट 7 लाख रुपयांपर्यंत होती। त्यासोबतच प्रमाणित मानक वजावट म्हणजेच स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादाही नोकरदारांसाठी 75,000पर्यंत वाढवण्यात आली आहे। म्हणजेच भांडवली उत्पन्नासारखे स्रोत वगळता नोकरदारांचं 12,75,000 रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल। सुमारे 1 कोटी करदात्यांना या सवलतीचा लाभ होणार आहे। 2025-26 या आर्थिक वर्षासाठीची वित्तीय तूट GDPच्या 4.8% राहील असा सुधारित अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। या वर्षात वित्तीय तूट 4.4% कमी होईल असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे। एकूण उत्पन्न 34.96 लाख कोटी रुपये तर एकूण खर्च 50.65 लाख कोटी रुपये इतका असणं अपेक्षित आहे। निव्वळ कर उत्पन्न 28.37 लाख कोटी रुपये अपेक्षित आहे।